11 सिलेक्ट करायची, लवकर या. सेवा भाया कडिया भाया तारो कडिया रंग चुयो रे हाथी मोती रो फूल भाया तारो नंगरी सेवा भाया नंगरी भाया तारो नंगरी रंग चुयो रे हाथी मोती रो फूल भाया तारो झुरलो सेवा भाया झुरलो भाया तारो बाळावो सेवा भाया बाळावो भाया तारो झुरलो सेवा भाया झुरलो रंग चुयो रे सेवा भाया हाथी मोती रो रंग फूल भाया तारो कडिया सेवा भाया कडिया भाया तारो कडिया रंग चुयो रे हाथी मोती रो फूल जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाळो आबजू गोरे जीवणे माझ भानवे गो बापू तू साते भवानी ओलाडे रो बेटा तू. भीमा नायक सुपरस्टार, भीमा नायक सुपरस्टार गोरा भीमा नायक सुपरस्टार, कृपया आपली टीम अपडेट करायची आहे. जर लवकरात लवकर रिपोर्टिंग झाली नाही तर आपल्या चेला वेन चलो आरो भाया बापू सेवाला धोती वाळो बापू सेवालाल धोती करमेलो गादी वाळो भाया जगदंबार गोदे मा बेटो भूकी मेरा मायाड़ी नगर धन अर्पण करमेलो दूरी नजरे ती दुनिया सारी दर्शन करमेलो बापू तू घोडो घोडे वाळो पौरा घडे न जितायो उंबर सारी कुमारो सेवा मा पितायो आया पुरिया तारा तू जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाळो आबजू गोरे रे जीवणे माझ मानवे गो बापू तू साते भवानी रो लाडे रो बेटा तू वाळो बापू तारा देवाळे मास तेरो जोतला गरोच रे हीरा वाळो गोरुर वेला भावटीन सतेती दूर कर रोज रे. हॅलो हॅलो, भीमा नायक सुपरस्टार. Disconnected. अपना वतन हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव गगन कहे विजयी भव.
पहिलं पर्व. या पहिल्या पर्वात एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवणारे संघ या प्रकारे आहेत. वसंतराव नाईक टायगर्स संघाचे संघ मालक आहेत भारमल नाईक आणि बाळू धाडी सर. लाख गोर सनरायझर्स मदन सिंग चौहान, लक्ष्मण बापू यंगस्टर्स निलेश चौहान. भीमा नाईक सुपरस्टार डॉक्टर तुषार राठोड चाळीसगाव. गोरा बादल रायडर्स किरण जाधव SP ट्रान्सपोर्ट. सामत दादा सुप्रीमोज डॉक्टर कृष्णा राठोड जळगाव. सेवालाल महाराज प्रतिष्ठान शैलेश पवार जळगाव. रामराव महाराज किंग्स भाऊल चव्हाण. हे सामने 3 दिवस चालतील. प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी मिळतील. सकाळी 2 सामने होतील तर दुपारच्या सत्रात 4 सामने. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत गजानन इस्टेट ब्रोकर्स, संचालक रमेश रतन चौहान. सहप्रायोजक कैलासवासी रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था. अध्यक्ष आहेत परशुराम रेखाजी पवार अर्थात बाबूजी. या स्पर्धेसाठी आयोजन समिती जी दिवस रात्र मेहनत घेते आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम करत आहेत ती या प्रकारे आहे काशीनाथ चौहान, सुनील नाईक, बादल नाईक, नितीन जाधव. तर या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या देण्यात येणार आहेत त्याचे प्रायोजक आहेत रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. टॉस का बॉस अनुसया डायग्नोस्टिक सेंटर अँड डेंटल क्लिनिक डॉक्टर विजय नाईक, डॉक्टर स्वाती नाईक. या व्यतिरिक्त आम्हाला स्पॉन्सर्स लाभलेले आहेत आकाश राठोड, कार्तिक रोडलाईन जळगाव, श्री साई सेवा क्लिनिक, माधव कन्स्ट्रक्शन, बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर माधव राठोड आणि अशोक राठोड, मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर चरण सिंग चौहान. तर ज्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला प्रायोजकत्व दिलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांचा असा सहयोग आम्हाला लाभेल अशी आशा व्यक्त करतो. तर आजच्या पहिल्या दिवसाचं हे दुसरं सत्र, दुसऱ्या सत्रातला पहिला सामना भीमा नायक सुपरस्टार्स वर्सेस गोरा बादल रायडर्स. भीमा नायक सुपरस्टार या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांचे सलामीवीर फलंदाज मैदानात. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपला 12th मॅन लवकरात लवकर पाठवायचा आहे, त्याशिवाय सामना सुरू होणार नाहीये. 12th मॅन सुदाम सामना करतील. राहुल पवारचा नॉन सेकंडला असतील. मनोहर गोलंदाज रैया तयार, फलंदाज तयार. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. ओव्हर पे चेंडू आणि हा निश्चितच चटका असावा. हमको प्यार से इंडिया वाले छू लेते दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. लागोपाठ दुसरा चेंडू उचलून ठेवलेला हातात आणि फलंदाजाला परतावा लागणार आहे.
champion, 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 champion. Everybody knows say Kohli is a champion, 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 champion. कृष्णा पवार लॉन सीमारेषेजवळ झेल घेतलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे. सुदाम राहुल पवारला मिळतोय पहिलं यश. नितीन नवीन फलंदाज नितीन पवार स्ट्राईकला असतील आणि नितीन पवार सामना करतील राहुल पवार यांचा. तिसरा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला होता फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. ड्राईव्ह केलेला आहे, हा चौकार जाईल. तर नितीन या चौकाराने आपलं खातं उघडतोय. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए. कट करने का प्रयास और बढ़िया कनेक्शन. 4 रन मिलेंगे बल्लेबाज नितिन को. रन संख्या 12 धावा. चेंडू हवेत, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि चौकार. सोळा धावा. बंजारा प्रीमियर लीग पर्व पहिले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भीमा नायक सुपरस्टार संघाची धावसंख्या 16 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंच मेहुल इंगळे या चेंडूला वाईड घोषित करतायत. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते 17. अखूट टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी झेल घेण्यासाठी जायला हवं होतं क्षेत्ररक्षकाने, परंतु स्टार्ट घेतलेली नसेल कदाचित, त्यामुळे 1 धाव मिळते फलंदाजाला. मनोहर आपलं खातं उघडतोय. अखूट टप्प्याचा चेंडू आणि हा षटकार. कसे वजाडो बाजू गोरे जीवने माझ बानवे गो बापू तू साती भवानी रो लाडे रो बेटा तू हर गाम नंगरी मा तर नाम लेन चाले गोरे. उत्कृष्ट असा फटका, परंतु 1च धाव मिळते नितीनला. 1 धाव मिळते भीमा नायक सुपरस्टार संघाला.
25 धावा. एक गडी बाद. अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे मिडविकेटच्या दिशेने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते 26 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अजयचं. 1 धाव मिळते. 27 धावा. आणि आता मात्र हा उत्तुंग असा षटकार लगावलेला. लाडे रो बेटा तू थोड़ा वाळो बापू तारा देवाळे मास तेरो चोट लागरो चरे हीरा वाळो गोलू रवेला भावेटीन सतेती दूर कर रोज रे भाया तारो कडिया डोरून संभाळो गावडी डोरून पाळो सारी अंधारो सो जीवने मा चांदणो लायो याडी बापू सेवालाल लालो पगडी भाळो ढाळो झंडाले चालो याडी जगदंबार चेलावे न चलो आरो भाया बापू सेवालाल धोती वाळो बापू सेवालाल धोती करमेलो गादी वाळो भाया जगदंबार गोदे मा बेटो भूकी मेरा तर खूप मेहनत घेऊन शेवटी हा बॉल आपल्या खेळाडूंनी आणलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 33 धावा. 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नितीन 7 चेंडूत 20 धावा. राहुल पवार पूल केलेला आहे. चौकार असेल. 37 धावा. या चेंडूला सरळ
चेंडू हवेत बघूया आणि क्षेत्ररक्षक या चेंडूच्या पुढे निघून आलेला होता. तर दरम्यान सेवालाल प्रतिष्ठानचे संघमालक शैलेश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी शैलेश पवार सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. समाजसेवक कांतीलाल जाधव आणि चेतन जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान दुसरा गडी बाद होतोय तो भीमा नायक सुपरस्टार संघाचा दुसरा गडी बाद झालेला आहे. यष्टीरक्षकाने उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. रोहितने झेल घेतलेला आहे. राहुल पवारला दुसरी विकेट मिळालेली आहे आणि हे त्याचं दुसरं षटक सुरू आहे. तर बंजारा समाजातील नवयुवकांना गुणी खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे आणि समाजातील तरुण होतकरू खेळाडूंना विनंती असेल की या व्यासपीठाचा योग्य वापर करायचा आहे. आपली प्रतिभा सिद्ध करायची आहे. आपल्याला पुढे खेळायला पुन्हा संधी मिळेल कारण की साखळी फेरीचे सामने आहेत. प्रत्येक संघाला 3 सामने खेळावे लागणार आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलेला आहे. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा, 2 गडी बाद. तर एक मोठी संधी फलंदाज मिस करतोय. मागचा जो चौकार होता साइड स्क्रीनला जाऊन धडकलेला, त्या चौकाराच्या मदतीने
भीमा नायक सुपरस्टार संघाचे अर्धशतक पूर्ण झालेलं होतं. 53 धावा. अखू टप्प्याचा चेंडू आणि षटकार. श्री संत सेवालाल नाम दिए 59 श्री धावा. सेवालाल महाराज की जय. 15 तारीख फेब्रुवारी महिना अप्पा दाढी आपल्या षटकातला 5वा चेंडू करतील आणि त्यांचा सामना करतील मनोहर. अखू टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. 1 धाव मिळते. लॉन सीमारेषेजवळ या चेंडूला अडवलं जात आहे. चांगलं बॅकअप. 1च धाव मिळेल. अखू टप्प्याचा चेंडू आणि हा चौकार. आई जयंती चालो जय जय सेवालाल बोलो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा, 2 गडी बाद. तर या स्पर्धेत एकूण 8 संघांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी संधी मिळणार आहे 3 सामने खेळण्याची. सकाळच्या सत्रात 2 सामने होतील तर संध्याकाळच्या सत्रात 4 सामने. संघ मालक आणि संघ याप्रमाणे आहेत. वसंतराव नाईक टायगर्स या संघाचे संघ मालक आहेत भारमल नाईक, बाळू धाडीसर. लाख गौर सनरायझर्स या संघाचे संघ मालक असतील मदन सिंग चौहान. लक्ष्मण बापू टायगर्स, लक्ष्मण बापू यंगस्टर्स या संघाचे संघ मालक असतील निलेश चौहान. भीमा नाईक सुपरस्टार डॉक्टर तुषार राठोड, चाळीसगाव. गोरा बादल रायडर्स किरण जाधव, SP ट्रान्सपोर्ट. समत दादा सुप्रीमोज डॉक्टर कृष्णा राठोड, जळगाव. सेवालाल महाराज प्रतिष्ठान शैलेश पवार, जळगाव, जे हा सामना बघण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रामराव महाराज किंग्स भाऊल चौहान. डे नाईट क्रिकेटचे हे सामने साखळी पद्धतीने सध्या खेळले जात आहेत, कारण की स्पर्धेचा हा आजचा पहिला दिवस आहे. साखळी फेरीनंतर जे टॉपचे संघ असतील ते बाद फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर बाद फेरीचे सामने खेळले जातील. बाद फेरीमध्ये कुठल्याही संघाला दुसरी संधी मिळणार नाहीये. हारलेल्या संघाला माघारी जावं लागणार आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत गजानन इस्टेट ब्रोकर्स रमेश रतन चौहान. सहप्रायोजक कैलासवासी रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था. अध्यक्ष आहेत परशुराम रेखाजी पवार अर्थात बाबूजी. या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे प्रायोजक आहेत रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. टॉस्का बॉस अनुसया डायग्नोस्टिक सेंटर अँड डेंटल क्लिनिक डॉक्टर विजय नाईक, डॉक्टर स्वाती नाईक. याचप्रमाणे काही इतर स्पॉन्सर्स आहेत आकाश राठोड, कार्तिक रोड लाईन्स जळगाव. श्री साई सेवा क्लिनिक, माधव कन्स्ट्रक्शन्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर माधव राठोड आणि अशोक राठोड. मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर चरण सिंग चौहान. तर सर्व
प्रायोजकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दरम्यान ड्रिंक सेंटर वेल नंतरचा पहिला षटकार, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 71. पुन्हा एकदा चेंडू सरळ हातात आणि तिसरा गडी बाद होतोय. चांगला चेंडू आणि त्या चेंडूला सन्मान देताना आपल्याच फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न अडवलेला आहे, परंतु एक धाव पूर्ण झालेली आहे. गडी वेगवान फटका. बाबाना पोरे रे कोंडळियो खेळाडू अमू काका बाबाना पोरे रे कोंडळियो खेळाडू कोंडळियो खेळाडू कोंडळियो खेळाडू कोंडळियो खेळाडू कोंडळियो खेळाडू अमू काका बाबाना पोरे रे. जोरदार अपील आणि पंचांचं बोट उंचावलेलं आहे. चौथा अनिल आणि 75 धावांवर चौथा गडी बाद होतोय. बादशाने हा चेंडू टोलवलेला आहे मिडविकेटच्या दिशेने आणि एक धाव काढलेली आहे. आपलं खातं उघडलंय बादशाने आणि स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलेली आहे. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बादशाह आता पुन्हा आपल्याकडे स्ट्राईक ठेवतील. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शुभम राठोड गोलंदाजीला आलेले आहेत आणि
त्यांचा सामना करतील बादशाह. षटकार असेल. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. आशिक हूँ मैं. आणि बादशाहने हा चेंडू उंच उडवलेला आहे आणि त्याला जीवनदान मिळालेलं आहे. 84 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा जीवनदान. तर बादशाह हे आज नशीब घेऊन आलेले आहेत फलंदाजीला. त्यांच्या लागोपाठचे 2 चेंडूंवर 2 झेल सुटलेले आहेत. तर या बादशाला आपण नसीब का बादशाह म्हणायला हरकत नाहीये. पंच्याऐंशी धावा. शहाऐंशी धावा. शुभम या षटकातला 5वा चेंडू करेल. आणि आता मात्र हा उंच टोलवलेला षटकार. या षटकाराच्या मदतीने 92 धावा. सहाव्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. नो मॅन्स लँड. टप्पा पडून थोडासा वळतोय, बॅकवर्ड पॉइंट कडे जातोय. दरम्यान फलंदाज 2 धावा काढतोय. धावसंख्या झालेली आहे 94 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. फलंदाजी करणारा संघ आहे भीमा नायक सुपरस्टार. माधवा कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि सरळ हातात. 5वा गडी बाद होतो. Champion, 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 champion. तर Champion, 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 champion. Everybody say Dhoni is a champion. UV is a champion. Dhoni is a champion. Babe is a मोतीलाल नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले. डावखुरे फलंदाज. या चेंडूला ऑन साइडला खेळलेलं आहे. 1 धाव मिळालेली आहे. डावखुरे फलंदाज मोतीलाल आपलं खातं उघडतायत.
धावसंख्या पुढे जाते ती 95 धावा, 5 गडी बाद. उत्कृष्ट फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनने चेंडू हवे. ఎక్కినట్టుందిరా సామే నీ పక్క పక్కన కూసుంటానే పరమేశ్వరుడే తక్కినట్టుందిరా సామే నువ్వు आणि या षटकाराच्या मदतीने 107 धावा. मेरा नाम रंगों भरी सुबह मेरी मस्ती में डूबी है मेरी शाम झूठी कहानी सच्ची लगे आवारगी मुझे अच्छी लगे. तर बादशाला जे पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता बादशाचा, परंतु थोडासा चुकलेला आहे. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. फुलटॉस चेंडू आणि हा निश्चितच बघूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अजयचं 2 धावा मिळत आहेत. चांगला बॅकअप. सात षटकांच्या समाप्तीनंतर 109 धावा, 5 गडी बाद. फलंदाजी करणारा संघ आहे भीमानायक सुपरस्टार. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते नाना, आणि नाना यांचा सामना करतील मोतीलाल. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते 110. हा असेल षटकार आणि धावसंख्या वाढते 116. हा शॉर्ट बॉल होता. फलंदाजाकडे भरपूर वेळ होता बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, परंतु चेंडूचीच लाईन लेग स्टंपच्या बाहेर होती, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. वाईड घोषित करतायत पंच मेहुल इंगळे. ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट. या चेंडूला लॉंग ऑन कडे पाठवलेलं आहे. चांगलं फुटवर्क, थोडीशी मिसफिल्ड, त्याचा परिणाम फलंदाजांना मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या वाढते 119 धावा, 5 गडी बाद. चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे. तर आपण बघितलेलं आहे की सुरुवातीला बादशाहचे जे 2 झेल सुटलेले होते, त्या जे 2 झेलांमुळे बादशाह नंतर लईत आला आणि मोठे मोठे फटके लगावलेले बादशाहने. आणि आता मात्र मोतीलालचा एक हवेत उडालेला चेंडू
त्यापर्यंत कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. 120. उत्कृष्ट असा फटका. 1 बाउन्स ओव्हर द डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चौथा तारीख फेब्रुवारी महिना बादशाह स्ट्राईकला असतील. सामना करतील नाना यांचा. बॅटची आतली कड घेतलेली होती आणि चेंडू गेलेला होता यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. आणि आता या डावातला शेवटचा चेंडू नाना यांचा. चेंडू हवेत. बघूया. झेल घेतलेला आहे आणि 124 धावा केलेला आहे भीमा नायक आणि 125 धावांचं आव्हान असेल गोरा बादल रायडर संघासमोर. तर आता थोड्या वेळातच गोरा बादल रायडर संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात जातील आणि कशी कामगिरी करतील ते आपल्याला दुसऱ्या डावात दिसणारच आहे. तोपर्यंत DJ धांडे यांच्या माध्यमातून आपण काही लोकगीते ऐकूया. बंजारा प्रीमियर लीग पर्व पहिले. बंजारा समाजाची ही जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आणि या पहिल्या वर्षात एकूण 8 संघ सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेसाठी आपल्याला स्पॉन्सर्स म्हणून लाभलेले आहेत. मुख्य प्रायोजक आहेत गजानन इस्टेट ब्रोकर्स श्री रमेश रतन चव्हाण. को स्पॉन्सर्स आहेत कैलासवासी रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष परशुराम रेखाजी पवार अर्थात बाबूजी. टॉस्का बॉस. आपले टॉस्का बॉसचे प्रायोजक आहेत अनुसया डायग्नोस्टिक सेंटर अँड डेंटल क्लिनिक इंडिया गॅरेज जवळ जिल्हापेठ जळगाव. हे आपले टॉस्का बॉसचे प्रायोजक. ट्रॉफी प्रायोजक रवींद्र राजाराम पवार अध्यक्ष स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर. या
बरोबरच अजून काही स्पॉन्सर्स आहेत. आकाश राठोड, कार्तिक रोड लाईन्स जळगाव, श्री साई सेवा क्लिनिक, माधव कन्स्ट्रक्शन, बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्टर माधव राठोड आणि अशोक राठोड, मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर चरणजीत सिंग चौहान. तर आपल्यासोबत उपस्थित आहेत गणपती लहान मुलांचे हॉस्पिटल, सामतदादा सुप्रीमोज संघाचे स्पॉन्सर्स डॉक्टर कृष्णा राठोड आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ श्रद्धा राठोड. या दोघींचं आम्ही बंजारा प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गोरा बादल रायडर्स संघाची सुरुवात झालेली वाईडने आणि आता मात्र हा बॅटने टोलवलेला चौकार असेल. Body sexy, tell 'em, hey, give me everything tonight. Give me everything tonight. Give me everything tonight. शुभम राठोडच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार आणि शुभम आपलं खातं खोलतोय. दरम्यान पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने पहिली धाव वेगात काढलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण केलेली आहे वाटतं. सामतदादा सुप्रीमोज वर्सेस सेवालाल महाराज प्रतिष्ठान. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. सेवालाल महाराज प्रतिष्ठान, सामतदादा सुप्रीमोज. नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेक होणार आहे आपले मुख्य प्रायोजक गजानन इस्टेट ब्रोकर्स चे संचालक रमेश जगराम चव्हाण यांच्या हस्ते आणि समवेत असतील डॉक्टर कृष्णा राठोड. तर सेवालाल महाराज प्रतिष्ठान आणि समतदादा सुप्रीमोज दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे कर्णधार बादल नाईक आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर समतदादा सुप्रीमोज या संघाचे कर्णधार अजय राठोड हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विनंती करेल आमचे मुख्य प्रायोजक गजानन इस्टेट ब्रोकर्सचे संचालक रमेश जगराम चव्हाण यांना आणि सामतदादा सुप्रीमोजचे संघ मालक डॉक्टर कृष्णा राठोड सर यांना
की आपण या ठिकाणी यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची. डॉक्टर कृष्णा राठोड. तर टॉस का बॉस चे प्रायोजक आहेत अनुसया डायग्नोस्टिक अँड डेंटल क्लिनिक, डॉक्टर विजय नाईक आणि डॉक्टर स्वाती नाईक. तर समतदादा सुप्रीमो संघाचे संघ मालक डॉक्टर कृष्णा राठोड आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा चिरंजीव सुद्धा त्यांच्याबरोबर आहे. आणि मुख्य प्रायोजक रमेश जगराम चव्हाण, संचालक गजानन इस्टेट ब्रोकर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की मंचावर जायचंय नाणेफेकीसाठी. जितेंद्र नाईक कर्णधार, याची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, आज त्याचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. तर डॉक्टर साहेब या ठिकाणी नाणेफेक करताना आपल्याला दिसतील. हमको प्यार से इंडिया वाले छू लेते दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. ओके ओके. लाइट्समैन लाइट्समैन लाइट चालू करे कृपया. अराउंड द लेग्स फलंदाज बोल्ड झालेला आहे. दरम्यान आपण नाणेफेकीसाठी आलेलो आहोत. समतदादा सुप्रीमोज वर्सेस सेवालाल महाराज प्रतिष्ठान. आपल्यासोबत उपस्थित आहेत गजानन इस्टेट ब्रोकरचे रमेशजी चव्हाण. तर डॉक्टर कृष्णा यांच्या हस्ते नाणेफेक होताना. टेल इज द कॉल अँड इट इज टेल. तर जितेंद्र नाईक याने नाणेफेक जिंकलेली आहे आणि तो नाणेफेक जिंकून काय घेईल याची मला थोडीशी तर जसं आम्हाला पहिलेच माहिती होतं की जितेंद्र नाईक नाणेफेक जिंकेल आणि काय घेईल, त्याने फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो फ्लड लाईट्स लागलेले आहेत. जिल्हास्तरीय बंजारा समाजाची क्रिकेट प्रतियोगिता जळगाव शहरात पहिल्यांदाच होते आहे आणि बंजारा समाजाचे तरुण युवा खेळाडू यांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. महिलांची सुद्धा संख्या या ठिकाणी धीरे धीरे वाढणार आहे. आपल्या समाजातील युवकांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित आहेत.
तर आलेल्या महिलांचं सुद्धा आम्ही बंजारा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मोहितचा सामना करतील अजय पवार. फुलटॉस चेंडू आणि हा षटकार असेल. गणपती लहान मुलांचे हॉस्पिटल डॉक्टर कृष्णा पाटलांचं जे होर्डिंग आहे त्या होर्डिंग वरून चेंडू गेलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 30 धावा, 1 गडी बाद. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार आवाज आलेला आहे, परंतु पंचांचं असं मानणं आहे की जो आवाज आला होता तो बॅट जमिनीला घासण्याचा आवाज होता. त्यामुळे पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलेलं आहे. अमोल गवळी मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग अंपायर आहेत मेहुल इंगळे. ओव्हरपिच चेंडू आणि हा षटकार. मदन सिंग चौहान यांच्या होर्डिंगच्या वरतून जाणारा हा दणदणीत षटकार. छत्तीस धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल. षटकातला शेवटचा चेंडू. मोतीलाल. पुन्हा एकदा डॉट बॉलने षटक संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 1 गडी बाद. जय शेवालाल. जय शेवालाल. बंजारा समाज पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक चव्हाण यांचे आम्ही अंश आहेत. वाटतारी जोवाछा हम आज सेवा भाया, वाटतारी जोवाछा हम आज सेवा भाया, मारटी मेन आज बलवंत कर द. जय शेवालाल. जय शेवालाल. आणि फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केल्यानंतर आता गोलंदाजीमध्ये कामगिरी करण्यासाठी सिद्ध झालेला आहे बादशाह. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि बादशाहचं स्वागत केलेलं आहे ते षटकाराने. रोहित यांनी बादशाहचं स्वागत केलेलं आहे ते षटकाराने. तो बादशाह के ओवर का आगाज हो चुका है छक्के की मदद से. तो आगाज इतना बुलंद है तो अंजाम कैसा होगा हे आपल्याला बघायलाच मिळणार आहे. दरम्यान या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 42 अर्थात 42 धावा. तर या ठिकाणी जळगावातील उत्कृष्ट पंच रोहित पारधी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो.
उत्कृष्ट असा झेल सध्या तरी आपण कॅच ऑफ द मॅच म्हणू, परंतु तर हा आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल आहे. शुभम काय शुभम रो आडनाव काय सर तर मित्रांनो हा जो झेल घेतला गेलेला होता शुभम चव्हाणने घेतलेला होता. एका षटकाराला त्याने झेलामध्ये परिवर्तित केलेलं होतं. तर आतापर्यंत हा जो झेल आहे तो कॅच ऑफ द टुर्नामेंट आहे आतापर्यंत. यापुढेही आपल्याला यापेक्षाही चांगले झेल बघायला मिळतील अशी आशा करूया. फुल टॉस चेंडू मनोहर या चेंडूला अडवतोय मिड विकेट सीमारेषेकडे. एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढते 43 धावा. तर शुभमने जो अफलातून झेल घेतलेला आहे त्याबद्दल त्याला राजकुमार चव्हाण यांच्यातर्फे 101 रुपयाचं रोख पारितोषिक, भाऊल चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आणि विजय चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. तर अशी रोख पारितोषिक नेहमी खेळाडूंचा उत्साह वाढवतात. त्यामुळे अशी पारितोषिक देणं ही काळाची गरज आहे. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल शुभम चव्हाण यांना बाहुल चव्हाण यांच्यातर्फे 501 रुपये रोख रक्कम, तसेच विजय चव्हाण यांच्यातर्फे 201 रुपये आणि प्रकाश चव्हाण यांच्याकडून 151 रुपये व राजकुमार मदन सिंग चव्हाण यांच्याकडून 101 रुपये असे रोख रक्कम दिली जात आहे. धन्यवाद. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर $49 धावा, 3 गडी बाद. दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आपले ड्रिंक्समन सुनीलजी पिसाळ, पंच मेहुल इंगळे आणि अमोल गवळी सोबत सर्व खेळाडूंना ड्रिंक्स देताना आपण बघू शकतो. बंजारा प्रीमियर लीग पर्व पहिले 2022 8 संघांनी या पहिल्या पर्वात सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा 3 गडी बाद. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि आपण जो होर्डिंग बघत आहोत एक्स्ट्रा कव्हरला 1 नंबरचं जे होर्डिंग आहे त्यात प्रकाश चव्हाण नवल राठोड हे जे 2 फोटो आहेत तर प्रकाश चव्हाण यांच्या होर्डिंगला जर चेंडू डायरेक्ट लागला तर प्रकाश चव्हाण हे जळगाव पोलीस आहेत त्यांच्या वडिलांकडून अर्थात रोहिदास शंकर चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं रोख पारितोषिक फलंदाजाला देण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त षटकार लगवायचे आहेत आणि रोख पारितोषिक जिंकायची आहेत. पाचवा गडी बाद होतोय तो, चौथा गडी बाद होतोय तो विलास आणि विलासची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. कुठे नवल राठोड, प्रकाश चव्हाण, रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष भारमल नाईक, बाळूधाडी सर, श्री गजानन रियल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, माधवा कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, बंजारा प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आलेल्या आहे. मदन सिंग चव्हाण समाजसेवक, गणपती लहान मुलांचे हॉस्पिटल कृष्णा राठोड, श्री शैलेश पवार समाजसेवक जळगाव, छोटू राठोड, निलेश चव्हाण, डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री साई सेवा क्लिनिक, आकाश राठोड, कार्तिक रोड लाईन्स, हे आपले सन्माननीय प्रायोजक आहेत.
51 धावा, 4 गडी बाद. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. आपण बघू शकतो हा चेंडू हवेत. तर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय उत्कृष्ट असा झेल झालेला आहे शुभम कडून. आणि आता हे क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकाने काही धावा वाचवलेल्या आहे, परंतु पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अकुर टप्प्याचा चेंडू. 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढते. 52 धावा, 4 गडी बाद. आणि हा चेंडू स्टंपला लागला होता, परंतु बेल्स डिस्लॉज झालेली नाहीये. तर बादशाह जसा सुदैवी ठरलेला होता, तसा हा फलंदाज राहुल हा सुद्धा थोडासा भाग्याचा धनी ठरतोय. उत्तुंग असा फटका, षटकार रवींद्र पवार यांच्या होल्डिंगला लागलेला आहे. श्री साई सेवा क्लिनिकचे डॉक्टर प्रवीण राठोड हे आमच्या सोबत या ठिकाणी हा सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत. मी डॉक्टर प्रवीण राठोड सरांचं आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर बसायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. डॉक्टर प्रवीण राठोड. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत बाळू धाडी सर. तर बाळू धाडी सरांचं सुद्धा आम्ही बंजारा प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि बादशाहने ज्या प्रकारे फलंदाजीत आपलं कौशल्य दाखवलेलं होतं, गोलंदाजीत सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. आता मात्र क्षेत्ररक्षणात एक झेल पकडतोय आणि आपल्या संघाला एक बळी मिळवून देतोय. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा, 5 महत्वपूर्ण गड्यांच्या मोबदल्यात, 12 चेंडूंमध्ये 61 धावा.
आता माझी सटकली जिगरा है टाइगर दिमाग से तर गोलंदाज आता अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतायत. 6 गडी बाद झालेले आहेत. उचलून मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. पासष्ट धावा, 7 गडी बाद. चेंडू हवेत आणि या ठिकाणी समन्वयाचा अभाव. जेव्हा चेंडू उंच हवेत जातो तेव्हा कॉल करायचा असतो, कारण की खेळाडूचं लक्ष वरती चेंडूकडे असतं. एकाच वेळेला 2 ते 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे धावत असतात. समन्वय जर नसला तर टक्कर होऊन तो झेल सुटण्याचा संभव असतो आणि तसंच काहीसं झालेलं आहे. बोल्ड. या षटकात मागचं जे षटक होतं त्या षटकात ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा, 9 गडी बाद. SP रोड लाईन्सचे संचालक किरण जाधव सर आपल्यासोबत या ठिकाणी हा सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी बंजारा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. दरम्यान चांगला चेंडू. चेंडू हवेत आणि या ठिकाणी झेल सुटतोय. या मॅच मध्ये मात्र रेकॉर्ड झालेला आहे झेल सोडण्याचा. काही उत्कृष्ट झेल आपल्याला बघायला सुद्धा मिळालेले. शुभमने जो झेल घेतलेला आहे तो या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल असेल. त्यासाठी त्याला रोख पारितोषिकं सुद्धा मिळालेली आहेत. परंतु काही सोपे झेल या स्पर्धेत किंवा या सामन्यात आपण बहुतेक क्षेत्ररक्षकांना सोडताना बघितलेलं आहे. परंतु कौतुक करावं लागेल शुभमचं, ज्याने एक षटकाराला झेलामध्ये परावर्तित केलेलं आहे आणि एका चांगल्या फलंदाजाला तंबूत परतवलेलं आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. वाईड लॉंग ऑन. 1 धाव.
आणि या एका धावेने धावसंख्या वाढते 69. 69 धावा. इनसाइड एज विकेट कीपरकडे चेंडू जातोय आणि हा या सामन्याचा शेवटचा चेंडू. भीमा नायक सुपरस्टार संघ विजयाकडे वाटचाल करताना जितेंद्र नाईक यांना विनंती असेल की आपली टीम अपडेट करायची आहे. जितेंद्र नाईक. समतदादा सुप्रीमोज आणि सेवालाल महाराज प्रतिष्ठान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आणि आपली टीम अपडेट करायची आहे. जितेंद्र नाईक.